नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। एकदा काय झाले, भगवान शंकर हे ध्यान करीत असताना छोटा गणेश त्यांच्या दर्शनास आला। त्याने मोठ्याने विनयाने त्यांना वंदन केले, स्तुतिपाठ केला आणि दर्शन घेत असताना गणेशाचे लक्ष शंकराच्या जटेतील चंद्रकोरीकडे गेले। त्याला ती चंद्रकोर आवडली। त्याने ती काढून घेतली आणि तो सरळ ती घेऊन खेळायला निघून गेला। इकडे शंकरांचे ध्यानच संपले। ते देहभानावर येताच त्यांच्या असे लक्षात आले की हे काय, आपल्या माथ्यावरची चंद्रकोर कुठे गेली। त्यांनी शिवगणांकडे मी ध्यानात असताना इथे कोणी आले होते का म्हणून विचारले। त्यांनी गणेश दर्शनास आल्याचे सांगितले। तेव्हा शंकराने मनोमन ताडले की हे काम आपल्याच खोडकर पुत्राचे असले पाहिजे। त्यांनी गणांना गणेशास शोधा आणि माझ्याकडे आणा अशी आज्ञा दिली। त्याप्रमाणे नंदी, शैलद्री यासारखे मुख्य काही शिवगण हे गणेशास शोधायला निघाले। त्यांना काहीशा अंतरावर गणेश दिसला। त्यास हाका मारीत ते पकडायला गेले तर गणेशाने त्यांना सहज गुंगारा दिला व तो दूर जाऊन बसला। शिवगण गणेशाकडे आले। त्यांनी शंकरांचा निरोप दिला व सोबत उचलण्याची विनंती केली, पण गणेश ती मान्य करेना। आता याला उचलून घेऊन जाऊ असा विचार करून ते त्याला उचलायला गेले तर तो इतका जड झाला की काही केल्या त्यांना उचलता येईना। मग शक्ती काम करेना। तेव्हा युक्ती करून प्रसंगी मोदकाचे आमिष दाखवून त्यांनी आपले कार्य साधण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जमेना। शिवगणांची आज्ञा गणेश काही केल्या ऐकेना। उलट तो सकळ शिवगणांना म्हणाला, हे पहा, आज्ञा तुम्ही मला द्यायची नाही तर मी दिलेली आज्ञा तुम्ही पाळायची। मीच तुम्हा सर्व गणांचा अधिपती आहे। मीच गणपती आहे। बोला, आहे ना कबूल? हो हो असे म्हणून शरणागत शिवगणांनी मान्यता दिली आणि त्या वेळेपासून गणांचा जो अधिपती, त्यांचा जो प्रमुख, तो गणपती हे नवे नाव गणेशास प्राप्त झाले। असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद।